ताठ मानेचे लोक अशा शब्दामध्ये आजच्या पहिल्या वचनात परमेश्वर इस्रायली लोकांचं वर्णन करतो. प्रभू परमेश्वराने इस्रायली लोकांना अनेक राष्ट्रांमधून निवडून घेतलं. ते फारोच्या गुलामगिरीत असताना मोशेकरवी त्यांची मुक्तता केली. सिनाई पर्वतावरती त्यांच्याबरोबर करार केला आणि मग रानातला प्रवास सुरू झाला. आणि त्या प्रवासाच्या प्रारंभीच ह्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड पुकारले. त्याने इतर दैवतांची पूजा अर्चा करायला सुरुवात केली. त्यावेळेला मोशे परमेश्वराजवळ वर पर्वतावर होता. परमेश्वराने सांगितलं, चल खाली उतर, कारण ज्या लोकांचं तू नेतृत्व करत आहेस ते सर्व बिघडलेले आहेत. त्याने अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केलेली आहे. हे सर्व ताठ मानेचे लोक आहेत. मी त्यांच्यावरती अपार अशी प्रीती केली, परंतु त्यांना माझं प्रेम समजलंच नाही. मी त्यांच्यावरती बिनशर्त विना अट अशा प्रकारची प्रीती केली. मी त्यांची सगळी तक्रार आणि कुरकुर सहन करीत राहिलो, परंतु माझ्या ह्या चांगुलपणाचा योग्य तो अर्थ त्यांना समजलाच नाही. उलट त्यांनी माझ्या विरुद्धच बंड पुकारण्याचं जणू काही ठरवलेलंच आहे आणि म्हणूनच आता मला त्यांना नष्ट केलं पाहिजे. एकीकडे परमेश्वराची अपार प्रीती आणि त्या प्रीतीला मिळालेला वाईट असा प्रतिसाद, आणि त्यामुळे साहजिकच परमेश्वर त्यांना भस्मसात करण्याच्या विचारात असलेला. अशा वेळेला मोशेचं अंतःकरण तिळतिळ तुटतं. त्याला वाटतं की आपल्या ह्या लोकांना आपण मोठ्या मेहनतवारीने गुलामगिरीतून बाहेर काढलेला आहे आणि एक प्रवास हाती घेतलेला आहे, पवित्र भूमीमध्ये जाण्याचा प्रवास. आणि ह्याविषयी लोकांनी देखील ऐकलेलं आहे. आत्ता जर ह्या लोकांना परमेश्वराने रानात मारून टाकलं तर परमेश्वराच्याच नावाला बट्टा लागेल. लोक बोलायला लागतील की हे लोक ज्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून निघाले होते त्याच परमेश्वराने त्यांना खाऊन टाकलं. मोशेच्या ह्या प्रार्थनेमध्ये त्याचा कळवळा दिसून येतो. आपल्या लोकांच्या मुक्ततेविषयी त्याच्या मनामध्ये तळमळ निर्माण होते, कळकळ निर्माण होते. ती त्याने त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रभावी असते, कार्य करण्यात प्रबळ असते. मोशेने परमेश्वराकडे मध्यस्थी केली आणि परमेश्वर देखील आपला विचार बदलून टाकतो. काय नक्की दडलेलं आहे अशा प्रकारच्या वर्णनामध्ये की एकीकडे परमेश्वराचा क्रोध, दुसरीकडे लोकांचं दुर्वर्तन, परंतु ह्यामध्ये नीतिमान माणसाची मध्यस्थी एकंदरीत परिस्थिती बदलू शकते. खुद्द परमेश्वरानेच त्या नीतिमान माणसाला तसं घडवलेलं असतं. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील आपण मानव आणि देव ह्यांच्यामधला भक्कम असा दुवा कसा आहोत ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. की एकीकडे तो परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप आणि एकजीव झालेला, खुद्द परमेश्वराचाच पुत्र असलेला, तर दुसरीकडे मानव जन्म घेऊन मानव पुत्र बनलेला, मानवी जीवनाशी एकरूप झालेला, पाप सोडून सगळ्या बाबतीत माणसासारखा झालेला, तरी दुर्दैवाने माणसांनी त्याला स्वीकारलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी दोन व्यक्तींचा उल्लेख करतो. एक व्यक्ती आहे योहान आणि दुसरी व्यक्ती आहे मोशे. की तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे, आणि ज्या मोशेवर तुम्ही भिस्त ठेवता त्याने देखील माझ्याविषयी लिहिलेलं आहे. एवढं सर्व स्पष्ट असून सुद्धा यहुदी लोक म्हणा, शास्त्री परुषी म्हणा, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाहीत
आणि त्याचं कारण पहिल्या वाचनातील शब्दांमध्ये दडलेलं आहे. ताठ मानेचे लोक. हे जे प्रतीक वापरलेलं आहे ते बैलाच्या मानेवरती जे जू ठेवलं जातं त्याच्याशी संबंधित आहे, की जर एखादा बैल ताठ मानेचा असेल तर तो आपल्या मानेवरील जोखड झुगारून देतो. अगदी त्याप्रमाणे ताठ मानेचा माणूस परमेश्वराच्या योजना, त्याच्या आज्ञा, त्याचे नियम आणि निर्बंध झुगारून देत असतो. ह्या प्रायश्चित्त काळात आपली तरी गत तशी होऊ नये म्हणून परमेश्वराकडे नम्रतेची देणगी मागूया.